शरद पवारांनी पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं. पुण्यातील मोदी बागेत आज संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंबाची बैठक. रेवती सुळेंच्या लग्नाच्या निमित्ताने भोजनाचा कार्यक्रम. 1 मे पासून कारवाई सुरू. मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावंच लागेल, सरनाईकांनी बजावलं. कोल्हापुरात तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या शाहिद सनदेला अटक. शाहिदला फाशी द्या, त्याच्या वडिलांची मागणी. पुलाची शिरोली गावामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. मीरा रोडमधल्या चाकू प्रकरणाची एटीएसकडनं चौकशी. आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख, तर धर्म विचारून हल्ला केल्याचा जखमींचा जबाब. सोलापुरात आधुनिक गारमेंट पार्क तयार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर पंढरपूर कॉरिडॉरचा दुकानदारांनाच फायदा होणार, फडणवीसांची माहिती. बुलढाण्यात प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात. तर आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात डाव्या पक्षांचं आंदोलन. आंदोलकांची पोलिसांकडनं धरपकड. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 44 अंशांवर. 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ.